श्री गणेशाय नमा. नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा अम्मासी निरोपीजे स्वामी कृपेसी पूर्वे कनव साक्ष झाले समस्त तीर्थ सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज ज्यावरी असेल गुरुची प्रती तीर्थ महिमा कनव चित्ते वाछा होते ज्ञान ज्योती कृपा सिद्ध गुरु राया सिद्धी मने नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगे तुझ विस्तारिसी एक एक चित्ते परेसा पूर्वी युगी ईशांकुवंशी मित्रासह राजा परियसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्मरत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकाश श्रुती नुपुणे बल्हाडे सूड महाभीमे विधो धोगी दयानिधी आस्था राजा एके दिवशी विनोद निघाला परिधीसी प्रवेशला महावनासी वस्ती शार्दूल सिंह जेथे निर्मूल मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत भेटला येथे अद्भुत दैत्य ज्वालाकार भयानक राजा देखुने तयासी वर्षिता शर झाला कावपेसी मूर्छना येऊन धरणीसी पडिता दैत्य त्यावेळी होता त्याचा बंधू जवळी अक्रद जसे प्रबळी पाषाण हानी कपाळी बंधू शोके करुनी प्राण त्याजिता निशांचर बंधूसी म्हणतेसे येर जरी तू होशी माझा सहोदर सूड घे माझा तू ऐसे बोलूनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी निररूप धरिले त्यावेळी रूप धरुनी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे आती नम्रत्व बोलून या सेवा करी नाना परी सेवकाचे सारखे मन धरी कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मुग्र जिंकुनी दृष्ट जीवाते धावून राजा झाला परतोने आपल्या नगरा परियेसा ऐसे एके दिवशी पितृशाद्र आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठाधिक परियेसा ते दिवशी राजा नेम स्वयंपाक करीवीत असे सेविक कपटे होता तो सेवक त्या स्थानी ठेवला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तो वससी जे जे मागेल भानवसी सर्व आणुनी त्वा द्यावे अंगी कारुणी तो सेवक नरमासा आणुनी देख कपटा भावे करवी पाक केली शाक त्यावेळी ठाय घातता ऋषेश्वरासी पहिलेच वाढले नरमासासी पाहता कोप झाला वरिष्ठासी दिदला शाप त्यावेळी वशिष्ठ म्हणे रायास नरमास वाढले आम्हास त्वरित ब्रह्मराक्षस होस म्हणून शाप दिदला शाप देता त्या काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले तेने मास पाक कोणी केला माझा निरोप नाही झाला प्रथवा आंबुते शाप दिदला आपल्या शापीनं म्हणतसे उदक घेऊन अंजोळी शापव्या सिद्ध झाला ते काळी तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जे आपले पती ते पतीस म्हणे ते नारी गुरुस या शापिता दोष भारी वंदुनी तयाचे चरण धरी तेने भवसागर तरशील दमयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाक्या आपले चरणावरी शाप देता कल्पश पाणी पडले राजाच्या चरणी कल्पाशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पत्नी येऊन परियसी लागली वरिष्ठ चरणासी उदरी स्वामी बालकासी एवढा कोप काय काज करुणा वचन ऐकुनी शांत झाला वशिष्ठ मुनी वर्ष 12 क्रमुनी पुनरपी राजा होशील उपशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला आपल्या स्थानासी ब्राह्म राक्षस राजा परियसी होऊन गेला वनांतर निर्मनुष्यारण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षित असे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुनी ऐसे कर्मिता ते वनी मार्गस्थ दापत्य दोन्ही ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखला राक्षस भयासुर येवने घरी ब्राह्मणासी वागर जैसा पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्र स्त्री समागमे अतिशोक करे ब्राह्मणी जाऊनी लागले राक्षस चरणी राखे मजला हेवपणी प्राणेश्वरा ते सोडून पितिया न भक्षिका माझा पती माझे त्यावर अतिप्रीती मज भक्षिका म्हणे सुमती भल्ला भाते सोडून पती विन राहता नारी जन्मव्रथाची दगडापरी पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्व वयसी वेदशास्त्र पारंगेसी याच प्राण जरी तू रक्षी जगी होईल तुझ पुण्य कृपा करी गा आम्हावरी होईल तुझ्या कन्याकुमारे मज पुत्र होतील जरी नाम वाढवी तुझे मी ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोल न मानुनी राक्षसी एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखुनी शाप वदली ती ब्राह्मणी म्हणे राक्षस एक कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी तुझे मागोती राजा होशी 12 वर्ष क्रमुनी परिमरमता स्त्री सवे प्राण जाई स्वभावे अन्यथा भक्षिल दृष्ट भावे दुरात्मा तो रक्षसा शाप देऊनी त्यावेळी पतीच्या अस्थी मिळवूनी
जवळी काष्टी घालून या प्रबरी अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्ष निका पुनरपी राजा होणे एका. आला आपल्या नगरासी विप्र स्त्रियेच्या शापवचन श्रेयसी सांगिते खून म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणासी. ऐकुने पतीचे वचन मदयंती दुःख करे आपण मन करून निर्वाण त्याच वया प्राण पाहत असे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमच्या वंशाशी वने कष्टीला 12 वर्षी आपले कर्म न चुकेची. ऐकुनी सतीचे वचन शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितास बोलविले परी येस ब्राह्म हत्या घडली आम्हास विमोचन होय कणवे परी. मंत्री वृद्ध पुरोहित त्यासी म्हणते एक मात तीर्थ आचरावे समस्त तेने पुनता व्हाल तुम्ही करून यायचा विचार. राजा निगे तीर्था साचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीते. ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यदा अधिक कर्मान्न दान ब्रह्माधिक देत असे. ऐसे नाना तीर्थ करीत परिब्रह्म हत्या सेवेची येत अघोर रूप असे दिसत कणवे परी न जायची. कष्टोने राजा बहुता परी निर्वाह होनी मन भीतरी हिंडत पातला मथुलापुरी चित्ताग्रस्त होनी नगराब्राह्य प्रदेशी श्रमोनी राजा परेसी चित्ता करी मनासी वृक्ष छाये बसला ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी औचित्त तया स्थानासी पातला. राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करुणी साष्टांगेसी भक्ती भावे करून या आश्वासुनी तया वेळी गौतम पुसे करुणा बहाळे क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरणवास काय काजे चिंताकुलित मुखांबुजे कनव कार्य घडले असे. ऐकुनी ऋषीचे वचन राया सांगे विस्तारून शाप झाला वचन ब्रह्म हत्या घडली मज. प्राच्छायते सकळीक यज्ञाधिक कर्म धर्माधिक सुक्षेत्र अपार तीर्थ देख आपण सकळ आचारली शमन न होय महादोष सेवेची येत अघोर वेश व्रत आचरलो कोटीस न जाय दोष सर्वता. आजचेने माझे सफल जनन दर्शन झाले जे तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणी लागलो. ऐकुनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाह वचन तरील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारासी सांगे तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी येथे ईश्वर सदाव निवासी मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर अथवा धुर्मुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौळ गोकर्ण क्षेत्र परियेचा. जैसे अंधकाराजनी प्रकाश वया जेवी अग्नी चंद्रोदय जरे होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश विनगती नवे. जैसे समस्त तीर्थान पाप नच जाय पाची कारण सूर्यादयातम हरण तैसे गोकर्ण दर्शन होय. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती त्या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. रुद्र परवंची देखा जाऊनी त्या स्थानी एका तप केले हो सकळिका कार्य सिद्ध होय त्याप्रती. भक्तिपूर्वक त्या स्थानी जप व्रत करिता जाणुनी फळ होय तो लक्षणी असे पुण्यक्षेत्र ऐसे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देव सकळिका साध्य झाले तप एका. या वेगळी काय सांगू जाणवतो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपी विनायार्थ समस्त देव येथे येती पुण्यक्षेत्र वास करीती. ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वदेव मरुदगण सूर्य चंद्र सूर्य वस्थाधिक पूर्वद्वारे राहिले एक प्रतिकरी भक्तिपूर्वक बसले असती तय स्थानी. आग्नेय यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणाद्वारे वास करीत संतोषी राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राहिली पश्चिमे द्वारास्थळी प्रीती करी चंद्रमोही तया सकळी परियेसा. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करिता महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वास परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करिता सदाशिवासी सदा वसुनी तया ठाई. धृताचा रंभा मेनका तलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करी देखा महाबळेश्वराच्या सन्मुख. वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातपासी भरद्वाज जोमोनी बाल ऋषी पूजा करीत सदा येते. कृतयुग ब्रह्मा ऋषी आचार करी महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मिरची नारद अत्रि ऋषी दक्षादी ब्रह्मा ऋषी परियेसी
सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासाची अनेक सिद्धी साध्य जाय. मुनीश्वर अजिन धराय दंडधारी संन्यासी निर्गुणय ब्रह्मचारी येथे वसती तस्स्थी मात्र शरीरेसी अनुष्ठी महात तापसी पूजा करिता भक्तीशी चंद्रमूळीचे पर्येसा गंधर्वादी समस्त देव पितरसही अष्टवसव विद्याधर की पुरुष सर्व सेवेची जाती निरंतर गुहक किन्नर स्वर्ग लोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळीक जाती पूजेशी तयास्थानी नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी वेताळ सकळीक जाते पूजे विधार की पुरुष सर्वी सेवेसी जाती निरंतर गुहक किन्नर स्वर्ग लोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळीक जाती पूजेसी त्या स्थानी नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येते वळंघुनी श्रोते गायन करिता देका निमित्ती नृत्य करी अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वरा लिंगासी जय जय इच्छित मनकामना पावती त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलात अगस्तादी सनत कुमार त्वरित निर्धारे जाण समान नाही क्षेत्र गोकर्ण आगस्थागी सनत कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वर लाधले सर्व या ठाई शशु मारे भद्रकाळी पूजा करे त्रिकाळी नागाती गरुड नगिरी ब्रह्मा बळेश्वर दर्शन रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले ते स्थळी बिभीषण पूजत असे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवदाय सकळ गोकर्ण क्षेत्र जावने प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापती आपली नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विधी पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तिवारे विनायका आपल्या नामी लिंग देखा प्रतिष्ठा केले ते ठाई धर्मक्षेत्र पळादी दुर्गादेवी शक्तिवृद्धी लिंग स्थापिले आपल्या नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ सख्य जाण पदोपती असे निर्गुण असे क्षेत्र अनुपम असे सांगो की ते विस्तारून संख्यात तीर्थ जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जानवी तीर्थ कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेयायुगी लोहित द्वापार स्वर्ण पित कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्तपातळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मुद्रू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषे ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी महापाप परदारादी षटपाप दुर्शील दुराचारी पाप जाती गोकर्ण दर्शन मात्र पुनीत होती समस्त कामार्थ साधती अंती होय त्यासी गती गोकर्ण लिंग दर्शन तया स्थानी पुण्य दिवशी जे जे आचरती भक्तीसी तेच जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखाद्या समये गोकर्णासी जाय भक्तीने मानुसी पूजा करिता सदाशिवाशी शिवपद निश्चय आदित्य सोम बुधवारे सोमा अमास्या पूर्वा भितरी स्थान करून समुद्रातीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्रह्म संतर्पण कंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यतिपदादी पर्वणीसी सूर्य संक्रांती दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यागण्य काय सांगू त्याचा महिमा निवाड होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्र तुष्ट तसे आसित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दिशी बिल्लव पत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनात असे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक एकता शिवतीर्थ असे दुर्लभलता नेनती मूळ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग सनिध्य गोकर्ण स्वर्गासी जावया स्वप्न पद्धत असे पर्येसा ऐसे गोकर्ण थानासी जे जाती जना यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधार स्थान करुणी समस्त तीर्थ महाबळेश्वर लिंगार्थ पूजा करावी भक्तार्थ पातका व्यतिरिक होय जाणे ऐसे अपरे गोकर्ण महिमा प्रकाशी केला ऋषी गौतमा राजा ऐकुनी अतिप्रेमा पुसता झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमाची गोकर्ण स्थान निरूपलेसी पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असे विस्तारून ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणासी अति भक्ती करुणी म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाण आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्रे आले होते येथे जनमात्रे यात्रा रूपे करून या मध्याकाळी आम्ही येथे बसलो होतो वृक्ष छायेते दुरोने देखले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुल्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले
आघोरी पयू शोणित दुर्गंधी कुक्षी रोग गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अति विहाळा वस्त्र नाही परिधाना सूर्यचंद्र किरण पडता प्राण जाय कंटकता शोच व्याधी असे बोहता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुख मरणी शनशना पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळेसी आली वृक्ष छायेसी देह टाकी धरणेसी त्याजू पाहे प्राण आपला प्राण त्याजिता तैवेली विमान उतरे तत्काळे शिवदूत अतिबळी त्रिशूळ खडांग धरून या टंका युद्धे चंद्र भाळी दिव्य कांती चंद्रासारखी केवली किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज आची विचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाज पूर्वे अपूर्व वर्तिले त्यावेळी आम्ही पुसले शिवदूतासी आले ते कन्व्या कार्यासी दूत म्हणे आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते ऐकून दूताचे वचन विस्मत झाले आमचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न एका राया तू एक चित्ते ऐसा चांडाळी पापानेसी कैसी योग्य विमानेसी निवने अश्वानासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मादाराभ्य इसी पापे पाप संग्रहासी ऐसी पापीने दुर्वर्त ऐसी केवी न्याल कैलासा नाही इस शिवज्ञान न करीचे हे तप साधन दया सत्य कदानेन इस कसे न्याल तुम्ही पशुपादाहार इसी सदा करे जीवहंसी ऐशी दृष्टकुष्टी पापिनेसी के विनेता स्वर्ग भवन अथवा कधी शिवपूजन न करे पंचाक्षर जपन नाही केले शिवस्मरण ऐसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ या गादी साधन नाही केले येणे कधी न करे स्थान पूर्व काळी येणे तीर्थ कणवे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही येणे कधी सर्वांगी पियू शोणित दुर्गंधासे भोत ऐसी चांडा दुर्वर्त केसी विमानी बसवाल अर्चन जन्मांतरी म्हणा कुष्टी सर्वांग येची खुना कृमी निगती मुखातुना पूर्वाजित काय केले ऐसे पापिने दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नाही चराचरी तुम्ही केवी न्यालेस गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला आम्हासी अज्ञात तय इसी चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वपार सांगे तुम्हा विस्तार असे आश्चर्य पर्यसा पूर्वीचे जन्मस्थान ब्रह्मकन्या असे जाण सौदामिनी नामासे पूर्ण सोमबिंबासारखे मुख हाती सुंदर रूपईस पूर्वर झाले पितृग्रहास न मिळेवर तेस चिंता करे माता पिता न मिळेवर सुंदर तीस उत्तम झाले 10 विरुष मिळून एका ध्वजास ग्रहात केसी लग्न केले विवाह झाल्यावरी होता त्या पितीच्या घरी किंचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तत्कालिक विधी लेखे करून या ऐकून तिचे माता पिता कन्या आपल्या घरी आणिता तत्वा पतीचे दुःख दुःखिता खेद करीती नारी अतिसुंदर पूर्वयासी मध्ये व्याप्ती पती दिवशी चंचल होय मानसी परपुरुषार्थ देखुनी गुप्त रूपे किंचित काळे जार कर्म करीते बाळे प्रकट झाले तत्काळी गोम्य नव्हे पातक आपण विधवा असे नारी पूर्व वयास अतिसुंदरी विषय प्रति असे भारे स्थिर नव्हे तिचे मन ऐसे तिच्या पातकासी विदित झाले सर्वासी वाळीत केले तेसी मातु पिता बंधुवर्गी माता पिता बंधुजन तिथे त्याची निर्भास्तोन त्याच्या प्राच्यायत घेऊन शुद्ध झाले परियेसा शंका होती पाहिली तिसी निशंक झाले व्याभिचारासी प्रकट रूप हरनिशी रमो लागली नगरात त्या नगरी एक वाणी रूप होता अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्याची कुळस्त्री तया शूद्राची घरी वर्तती नारी ऐसी पापनी दुराचारी कुळवैरीने 42 स्त्रिया नासती काम वेग ब्राह्मण नासती हानी सेव राज्य जाय ध्वज शोभ येती नासे विषय सेवने शूद्रा असवे हरनिशी रमत होते अति हर्षी पुत्र झाला तेशी शूद्र ग्रह असता नित्य मांसाहार तिसी मद्यपान उत्तमेसी होऊनी त्या शूद्र महिषी होती पापिनी दुराचारे वर्तिता एके दिवशी उन्मत होऊनी पर्यसी छेदले वासरू आहारासी मेष म्हणून पापिनीने छेदुने वस्ते पर्यसी पाक केला विने शिरे ठेविले शिकियासी दुसरे दिवशी भक्षवया आपण भ्रमित मदपाने जागृत झाले अस्तमानी वासरू पाहे जाऊनी घेणू दोहावया लागी
वस्यस्थानी असे मेष, भ्रमित झाले अति क्लेश, घरी पाहत असे शिरास, स्पष्ट दिसे वासरू, अनुतुप्त होनी ते वेळी, शिव शिव म्हणे चंद्रमोळे, अज्ञानाने ऐसे पाप घडली, म्हणून चित्ते दुरात्मिनी, त्या वस्य शिरासी, निक्षेप केले भूमिसी, पती कोलोप म्हणून परियसी, आस्थी चर्म निक्षिपेले, जावणे सांगे शेजार लोका, वाघरे वस्ते नेले एका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी, ऐसे कित्येक दिवसा परी, नांदत होते शूद्रा घरी, पंचत्व पावली ती नारी, नेली दूत यमपुरा, घातली तैसे नरकात, भोग भोग्याती दुखित, पुनरपी जन्मा चांदाळी जात, उपजली नारी परियसा, उपजाताची झाली आंधळी, विद्रूप वर्ण जैसे काजळी, माता पिता किंचित काळी, प्रति पाळती माया मोह, उच्छिष्ट अन्न घाले ती तोंडी, स्वजन तेच अखंडे, बाळपण तेच विघडे, पोसिता तासी येणे परी, ऐसे असता वर्तमाने, सर्वांग झाले कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पित्या जननी, दारिद्र्य झाली निराश्रय, सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, त्याजी ते स्वजन भात्र, भिक्षा मागुनी उदर भरित, रक्षण करी शरीर आपले, येणे परी चांडाळे वर्तत, असे बहुत काळे, शिरिले पडित सर्व काळे, आपण अंध कुष्ठ देही, न मिळेस वस्त्र अन्न, दुःख करे अति घन, ऐसे तिचे पूर्वकर्म, आले वृद्ध झाले वृद्ध अति कष्टे, भिक्षा मागे जनासी, मार्गे पडून हरनिशी, कधी न भरे उदर तिसी, दुःखे विलापे पार व्याधी असे शरीराशी, शोणित पयू परियसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळत असे, ऐसे वर्तता माग मासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्र पुत्र सहित देख, शिवरात्री चे यात्रेसी, येती लोक दशोदेशी, चतुर्वर्ण आसपासी, हरुषे येती परियसा, देशोदेशीचे राज देखा, हस्ती रथासहित एका, येथे समस्त भूमंडलिका, महाबळेश्वर दर्शनासी, ब्राह्मण क्षत्रिय वंश शूद्र, येती यात्रेसी विनोद, समारंभ वाद्यनाद, आमित लोक परियसा, किती हस्ती गायन करीत, धावती नृत्य करीत येत, शिवस्मरणे गर्जना करीत, यात्रा प्रसंगी जन देखा, ऐसी महाजना समवेत, चांडाळ गेली येथे त्वरित, सेवे भिक्षुनी असती बहुत, तया सवे जातासे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करावलंब महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने, लोक जाती मार्गात, शयन करे अंक्रदंत, कर ओढुनी महागत, महाजन लोकासी, पूर्वासी पापी आपण, पीडित असे याचे कारण, भिक्षा घाला शुद्धा निवारण, म्हणून मागे सकळे का, नेणे कधीच वस्त्र पावरण, धुळीत लोळे आपण, शूद्राकांत होते सिमरण, धर्म करा सकळासी म्हणे, सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविन बांधे शीत, अक्ष नाही शुद्धांकात, धर्म करा सकळेक होय, पूर्वी जन्मांतर शतांतरी, नाही केले पुण्येरी, याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळीक, येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षा तिस, एरी विहवळे शूद्राकांत, जठरांग्र प्रदीप असे बहुत, धर्म करायचे म्हणत पडली मार्गात तेवढा, पूजेशी जाते सकळ जन, त्यात मागे आक्रोदन, एक म्हणे हसून उपवासा जे अन्न कैसे, हाती होती बिल्लो मंजरी, घाली ते त्याच्या करी, आघ्रोनिया पाहेरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे, कोपण्या टाकी त्या अवसरी, जाऊनी पडे लिंगावरी, रात्री असता अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा, कोणी न घाली ती भिक्षा तिस, उपास घडला त्या दिवस, पूजा पावली त्या शिवास, बिल्लो मंजरी शिवमस्तकी, इतके पुण्य घडले तिसे, प्रयत्न न करिता परियसी, तिष्ठला ईश्वर हर्षी, भावर्ण वाकडे केले, नेणे परी चांडाळीस, उपवास घडला अनायास, येथून उठली दुसरे दिवस, भिक्षा मागव्या कारणे, पहिलीच कुष्ठरोग असे, अशक्त झाले उपवासे, चिक्षुनिया मार्ग न दिसे, जात असे मद सूर्य रश्मी करून यातीस, दुःख होय असमसहिस, पूर्वंजित कर्मयेस, म्हणती दूत गोतमाते, ऐसे चांडाळे कुष्ठित, झाले वृक्षांछाये समित, त्याजू पाहे प्राण त्वरित, म्हणून आलो धावून, पुण्य घडले ईस आजी, उपवास शिवतिथी काजी, बिल्लवपत्र ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण, त्या पुण्य करून ईस, पाप केले सत्य जन्मेच, हे प्रति पात्र ईश्वराचे, म्हणून पाठविले आम्हासे, ऐसी म्हणे शिवदूत, ते वरे
शिंपुनी अमृत दिव्य देह पावणे त्वरित गेले एका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थानी गौतम सांगे विस्तारुनी. राया असे म्हणे तु निगुणी त्वरित जाय गोकर्णासी. ज्याची तुझी पापे जाती इह शोक्य परत्र उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती म्हणून निरोप रायासी. परी सोनी गौतमचे वचन राजा म्हणे दृढ संतोषन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एक चित्ते. म्हणून सरस्वती गंगाधारू सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करून निर्धारू एक चित्ते परियेसा. येथे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पत्रय श्री नरसिंह सरस्वती व्याख्यान सिद्धी नामधारक संवाद गोकर्ण महिमा वर्णम नाम सप्तम अध्याय गुड. श्री दत्तात्रेय स्पर्णमस्तु. श्री गुरुदेव दत्त स्पर्णमस्तु.